आपला यावेळी रूट झालाय फायनल. चला तुम्हाला दाखवतो. नेटवर्कचा प्रॉब्लेम दादा, माझा नाही तुमचा नाही. बरोबर बरोबर आहे. हा, आता ह्याच्यामुळे माझी तर चुकी नाही, तुमची पण चुकी नाही. आमची पण चुकी. रस्ता दिसतोय का? रस्ता अजिबात नाही. मुंबईच्या बाहेर भरपूर पाऊस आहे बघायला गेला तर. गुजरात हायवे बंद झालेला आहे, लक्षात ठेवा. माझा अजून एक मागवूया. हा, पैशाची कमी ना भाऊ, जाम करोडपती आपण. म्हणून एवढा लांब फिरतोय. क्या हुआ आगे, क्या हुआ है? वो डैम का पानी छोड़ा हुआ है। हाँ, तो ये रात के 3 बजे से गाड़ी खड़ी है। ये रात को 3 बजे से. मार्ग 100% असतो, लक्षात ठेवा. म्हणून हारायचा नाही कधी, जिद्द सोडायची नाही. बस गया था भाई, फायनली निकल गया. हे गाड्या रात्री आलेले आहेत. रात्री आलेले म्हणजे 10-12 तास झालेत, अजून हल्ले नाहीत अजिबात. ब्लॉक केलेला आहे. हे पुरा हायवे बंद हो गया, बंद हुआ है. पुरा टोटली. पूरा हाईवे. पाणी कुठे भरलंय दाखवतो. दिसते बघा, वरण भात जेवतोय. नशिबात होता, देवानी पाठवला त्या व्यक्तीला, आमच्या या ड्रायव्हर लोकांसाठी. वांदे झाले सगळीकडे वांदे झाले. उशिरा झाला, पाऊस आला आणि गोंधळ झाला. पाणी बघे काय चेक करलं पहिला. माय गॉड, दिस इज अ ब्युटिफुल जर्नी. ये फंस गया सीएम. ओ, थंडी वाजते. चला पहिला आतमध्ये जाऊया. पहिला गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. भिजलो अक्षरशः. भाऊनो, यूपीच्या या दुसऱ्या भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. भाऊनो, बरोबर 1400 किलोमीटरचा आपला प्रवास होता आणि आहे आणि राहणारच, आणि आपण तो करणारच आहे. सुरुवात करतो आता मॉर्निंग पासून. कालच आपण आपला एक एपिसोड टाकला, तर त्याच्यामध्ये आपण गाडी भरली वगैरे सगळं काय. त्यानंतर आपल्याला पाठलोड टाकायचा होता, पण पाठलोडचा झाला, विषय संपला. म्हणून तो विषय संपला, म्हणून मी आलोच भेटलो जरा आराम करूया. तर मित्रांनो, ही संपूर्ण जर्नी तुम्ही संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट तुमची एक आवडते नक्की करा, आपल्या भावासाठी, आपल्या विजूसाठी. तर मग चला, आपण या मुंबईतनं आपण प्रवास करतो चालू, कारण आपल्याला निघायचं होतं बरोबर सकाळी 6 वाजता, पण आता वाजले 8:15. याचं कारण म्हणजे झोपेचा प्रॉब्लेम. झोप नव्हती झालेली म्हणून राहिलो, आता आराम करू. चला मग, इथनं आपला प्रवास चालू होतो डायरेक्टली. आता बरोबर 1400 किलोमीटर, 1450 किलोमीटर होणार आहे. तर आपला यावेळी रूट झालाय फायनल. चला तुम्हाला दाखवतो. पहिला बाहेर पडूया, नंतर ट्रॅफिक लागायची. हा बघा, लागला ट्रॅफिक वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा. कारण आता लाईन बघा आउट साईडला सोडली, म्हणजे आम्ही जायच्या त्या दिशेला बघा येणारी लाईन सोडली, म्हणजे मुंबईच्या दिशेला जाणारी, म्हणजे त्या साईडला ट्रॅफिक चालू झालेलं आहे. चला, हे बघा, निघतानाच बघता पहिला आपण 1000 रुपयाचा रिचार्ज करून ठेवूया. आई शपथ सांगतो, ज्या गोष्टीची माझ्या मनात जी भीती होती ना, तीच गोष्ट आपल्यासोबत नाही घडली. म्हणजे मनाला किती बघा आनंद होतो या गोष्टीचा. ती गोष्ट म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा ट्रॅफिक. कारण ऑलरेडी मला उशीर झालेला निघायला, आणि मी बोला आता जर ट्रॅफिक भेटला तर मग खूप वांदे होतील. आणि असं पण आपल्याकडे खूप वेळ आहे ही ट्रिप कंप्लीट करायला, कारण त्यांनी आपल्याला 4 डेमध्ये आपल्याला गाडी खाली करायला सांगितली आहे. 4 डेमध्ये काय नथिंग आपल्यासाठी 1400 किलोमीटर. पण हा रूट आपण का चेंज केला, कशासाठी चेंज केला? कारण याच्यामध्ये खूप मोठा रिझन आहे. आपलं नुकसान तर झालेलंच आहे, तुम्हाला सांगतो सगळं नुकसान वगैरे कसा काय झाला, काय झाला, आणि हा रूट आपण का चेंज केला ते. तुम्हाला माहिती आहे, हा जो आपण आता तुम्हाला दाखवतो हॉर्न, हा जो हॉर्नचा आवाज आहे ना, आणि हा बसवण्यासाठी मित्रांनो एक आपल्या सोबत महान व्यक्ती आपल्याला आलेला हा हॉर्न बसवायसाठी. आणि हा बघा, हा आहे निलेश. कारण मी खूप प्रयत्न करत होतो की हॉर्न बसवायचा, पण तो हॉर्न माझ्याकडनं बसत नव्हता. मग मी फायनली निलेशला बोलवलं, निलेश भाऊ जरा येतोस का जरा 5 मिनटासाठी. तर 5 मिनटं फक्त त्यांनी घेतला आणि हा हॉर्न
भर पावसात त्याने लावला आणि विचार करा. एवढा पाऊस होता ना, खूप म्हणजे खूप पाऊस होता. आणि आम्ही दोघंसुद्धा भिजलेलो. पण निलेशला एक हाक माझी आणि लगेच निलेश त्या हाकेला नाही कधीच नाही बोलणार, पटकन येणार लगेच काम करून मस्ती. आणि हा हॉर्न एक नंबर याचा आवाज आहे. असा वाटतोय की संध्याकाळचे 8 वाजलेत, म्हणजे आता जस्ट आता काळोख पडेल. पण तुम्हाला सांगतो, मुंबईच्या बाहेर मी आता बरोबर आता वसई विरारच्या या दिशेने चाललो आहे. पण मुंबईच्या बाहेर भरपूर पाऊस आहे बघायला गेला तर. हे बघा, आपण आता खानिवडे टोल आहे ना, खानिवडे टोलच्या इथे तुम्हाला मगाशीच आपण दाखवलेला 1000 रुपयाचा आपण रिचार्ज केला की दादा बोलतात की नेटवर्क नाही. नेटवर्क माझा प्रॉब्लेम नाही, ॲक्च्युली या टोलचा प्रॉब्लेम आहे. तर आता दादा तुम्हाला सोडू शकतो, मला काय प्रॉब्लेम नाही. आता काय करू आम्ही, नेटवर्क नाही, साहेबांशी बोलून घ्या, गाडी साईडला घ्या, साहेबांशी बोलणं करून घ्या. नाही साहेबांची नाही, पण इथे मी हलवू शकत नाही गाडी. साहेबांना इथे बोलव, कारण हे बघा ना, आपण 1000 रुपयाचा रिचार्ज केलेलं बरोबर 8:45 वाजता आहे दिसते तुम्हाला. आणि इथे काय खानिवड्यामध्ये इथे नेटवर्क नाही, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आता हे लोक बोलतात की इथे नेटवर्क नाही, ते गाडी पुढे लाव. ते दाखवतात बॅलन्स त्यांनी केला आहे, बॅलन्स केला मेसेज दाखवतात ते. कधी माझा बॅलन्स केलेला होता मी. हे बघा, हे बघा 8:45 वाजता मी बॅलन्स केलेला 1000 रुपयाचा. बरोबर. आता माझा पाठीमागे दहीसरचा टोल केलेला आहे. हो ठीक आहे. हो. काय बघा, टोल ते पण सांगतो तो पहिला 75 रुपये टोल गेला माझा. आता हे बोलतात की दादा माझा बॅलन्स नाही. हां आता मी काय करावं? कोणाची चुकी? ॲक्च्युली ते काय आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम. तुम्ही व्हिडिओ करता मला माहिती. मला नो प्रॉब्लेम. हां, मी ॲक्च्युली ब्लॉगर आहे. हां, इथे तर- नेटवर्क नाही आहे. नेटवर्कचा नाही. मग नेटवर्क नेटवर्क आम्ही मोबाईलमध्ये पण चेक करू शकत नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम दादा माझा नाही, तुमचा नाही. बरोबर बरोबर आहे. हां, आता ह्याच्यामुळे माझी तर चुकी नाही, तुमची पण चुकी नाही. आमची पण चुकी नाही. हां, आता झाला काय, तर दादा बोलतो की पुढे जाऊन पाटील साहेबांना भेटो. आता मी थांबू शकत नाही, कारण माझा जो रूट आहे तो मी या एक रूट काम करा हां गाडी फिरवून घ्या, एक हां. दुसऱ्या लाईनला टाकून बघा. नाही, रिक्वेस्ट करतो मी लिगली माणूस चालणारा व्यक्ती आहे. बरं. जर तुम्ही तुमचा नाही होत असेल तर तुम्ही मला फ्रीमध्ये सोडावं लागेल. लिगली दादा, तुम्ही मराठी आहे, मी पण मराठी नाही, आहे. नाही, चालेल. आपण एका पण हे करतोय. बरोबर. तुमचा प्रॉब्लेम आहे, मी काय करू शकत नाही. मॅनेजर पण इथे नाही हां. आहे त्या गोष्टीला आता. कारण मी तर इथनं काढू शकत नाही गाडी. बरोबर. आपण आता खानिवडे टोलवरती आहे. हे साहेब आपल्याला चांगले कोऑपरेट करतायत. हे ते त्यांना साईडला थांबा सांगा, तुम्ही जेव्हा तुमची गोष्ट करा. नाही, मी लाईन इथं सोडू शकत नाही. पाठीमागे गर्दी झाली तरी चालेल. आता पाटणाची लाईन आहे ते ना तिकडे साईडला घाल, मी थांबतो. नो प्रॉब्लेम, मी थांबतो इथे. गजब बेइज्जती है. आपला प्रॉब्लेम नाही ॲक्च्युली. थँक्यू दादा. काय? तुमचा बी प्रॉब्लेम तुमचा नाही, प्रॉब्लेम आमचा पण आहे. तुमचा पण प्रॉब्लेम नाही आहे. आमचा पण तुमचा प्रॉब्लेम नाही, मी जाणून बोलतो. बुजून कोणी केलं नाही. हां, ॲक्च्युली जाणून बंधून करत कोणी नाही, केलं कारण मला सुद्धा नाही. जायचं तुम्हाला पावसामुळे झालेलं आहे, त्याच्यामुळे काय Actually. आपण काय सांगू शकत नाही. चालेल दादा, थँक्यू. ओके, धन्यवाद. ओके. कसा दादा नो, लिगली चाललो ना, तर या गोष्टी सगळं काही व्यवस्थित होईल, लक्षात ठेवा. आता आपला हा 135 रुपयाचा टोल आहे, तो आपला माफ झालेला आहे. आपल्या चुकीमुळे नाही, यांच्या चुकीमुळे. तर हे मला बोलत होते की त्यांनी मला जसा विचारला ना, कॅमेरा आहे का, व्हिडिओ काढतो का, मी बोललो हो व्हिडिओ काढतो मी. ॲक्च्युली आहे ब्लॉगर, त्याला बोललो. तर ते जरा एकदम ब्लँक झाले. आपल्या कॅमेऱ्याकडे सारखे बघत होते. पण आपण तुम्हाला माहितीच आहे, जे आहे ते सगळा कॅमेरामॅनला शूट करून त्यांना मी सगळं क्लिअर केला. आता आपला टोल हा फ्रीमध्ये गेला आहे. तुम्हाला पण सांगतो, लाईन चेंज करू नका, कधी घेऊ नका. जर तुमचा टोल कट नाही झाला असेल, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, तर त्याच लाईनीमध्ये उभे राहा बिंदासपणे. लाईन चेंज करू नका. आणि लाईन एकदा चेंज केलात की तो तुम्हाला बाहेर उतरायला सांगणार, आणि बाहेर उतरून नंतर मग सेटलमेंट होणार. तुम्हाला तो भरावाच लागणार. तुम्ही लाईन बॅरिगेट क्रॉस करायचाच नाही, आम्हाला माहीत नाही, आमचा प्रॉब्लेम नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे, असा बोलून तुम्ही निघू शकता. काहीतरी नाश्ता करायचा चला आता, कारण भूक लागली आहे. सकाळी फक्त चहा पिऊन निघालो,
पहिला नाश्ता करूया, पहिला पोटात काहीतरी मस्त जरा घालूया, त्यानंतर मग जाऊया प्रवासाला. काय रस्ता दिसतोय का? रस्ता अजिबात नाही. हे बघा इथनं बघा गाड्या बघा रिटर्न चालल्यात पाठीमागे, कारण पूर्ण भरलेला आहे पुढे रस्ता. बारक्या गाड्या तर जाऊ शकत नाही, एक वेळ मोठ्या गाड्या तरी जातील म्हणजे पिकअप वगैरे, पण कार वगैरे जाऊ शकत नाही, एवढा रस्ता भरलेला आहे. संपूर्ण रस्त्यावरती पाणी आलेलं आहे. पण आपल्याला अजूनपर्यंत काय अडचण आलेली नाही. बघू आता पुढे काय आपल्याला अडचण आलीच नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण निघालेलो आहे. भाई या बॉर्डरला जाम म्हणजे जाम गर्दी आहे आतमध्ये, आणि म्हणून मी बाहेरनं टाकली. बाहेरनं पण नशीब कोण नाही बघा. पहिला आपण नाश्ता करूया आता, जिथे भेटेल तिकडे पाहून. मला खूप म्हणजे खूप भूक लागली आहे. मी आता इथे जशी मी बॉर्डर क्रॉस केली तसा पाऊस कमी झालाय. आता पाठीमागे समोरचा काही दिसत नव्हता, एवढा पाऊस होता. आणि पाणी संपूर्ण काचेवरती येत होता, रस्ता पण भरलेला. विचार करा. चला पहिला नाश्ता करूया. तुम्हाला जी लेफ्ट साईडला ट्रॅफिक दिसते, आता आपण पाठीमागे बिलाड बॉर्डर आपण जस्ट क्रॉस केली. ते बिलाड बॉर्डर पासून ते वापीपर्यंत कमीत अंदाजे सांगतोय मी तुम्हाला 10 ते 12 किलोमीटर संपूर्ण जाम आहे. आणि नशीब माझा डोका जरा थोडासा चालला. बोला भाऊ काहीतरी इथे काहीतरी गोंधळ दिसतोय, बोला आपल्याला काहीतरी मार्ग चेंज करावा लागेल. बोला इथून येऊन असं का फसलो की काय असं मला वाटायला लागला, कारण पावसामुळे हे सगळं झालेलं आहे घोळ. लक्षात ठेवा, वापीच्या अगोदर एक ब्रिजचा थोडासा काम चालू आहे, त्या कामामुळे हा संपूर्ण 10 ते 12 किलोमीटर हा रस्ता संपूर्ण बंद आहे. कमीत 1000 ते 2000 गाड्यांच्या रांगा लागल्यात बघा इथे. संपूर्ण जाम टोटली. कारण मी स्वतः जेव्हा बिलाडा बॉर्डर क्रॉस केली तेव्हा 10 मिनटं फक्त लाईनीत राहिलो. ब्रिजच्या इथे होतो मी, ब्रिजच्या खाली. बोला आता काहीतरी इथनं काहीतरी भाऊ कल्टी मारावा लागेल. पण शेवटी कल्टी मारली मी. हे बघा आता बरोबर पुढे वापी लागेल आपल्याला. संकेत आहेत ते धोक्याचे संकेत आहेत, लक्षात ठेवा. भरपूर पाऊस आहे गुजरातमध्ये, तुफानी. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर पाऊस आहे, नो डाऊट. पण इथूनच आपल्याला बघा आता ही मोठी गाडी गुजरातची आहे म्हणून आपण रिक्स घेतली आहे, कारण त्याच्या पाठोपाठ आपण गाडी ठेवली आहे. गुजरात हायवे बंद झालेला आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र बॉर्डर ते बिलाड बॉर्डर म्हणजे वापीपर्यंत हा रस्ता संपूर्ण बंद आहे. कोण येत असेल तर येऊ नका, पावसामुळे संपूर्ण रस्ता बंद झालेला आहे. समोरचा काय दिसत नाही तरी सुद्धा बघा मी रॉंग साईड चालून कमीत कमी 10 ते 12 किलोमीटर मी रॉंग साईड चाललोय. गाडी सावकाश चाललोय, एवढी काळजी करू नका, कारण माझी स्पीड आहे कमीत कमी 30-35 ची स्पीड आहे. पण या ट्रॅफिक मध्ये अडकण्यापेक्षा हे बरा, आपला डुगू हळूहळूच आपला चालायचा. जिथे कट भेटेल, जिथे ट्रॅफिक कमी होईल त्या ठिकाणी आपण एक्झिट घ्यायचा, लक्षात ठेवा. कारण या ट्रॅफिक मध्ये थांबण्यापेक्षा 5-6 तासाचा ट्रॅफिक आहे. आपण दुसऱ्याच्या जीवावरती चाललोय, जसा कोण गाडी पुढे टाकतोय त्याच्या पाठोपाठ आपण चाललोय. कारण संपूर्ण हायवे बंद असल्यामुळे आपण रिस्क घेऊ शकत नाही, या ट्रॅफिक मध्ये थांबू शकत नाही. आता हा इथे गेला राईटला खाली, तर आपण कसा करायचा. चला पुढे आपण इथून जाऊया. चला टाका. याला पण लाईट द्यायला लागते आहे भाऊ. संकट मोचन. चला काहीतरी मार्ग निघेल. मार्ग 100% असतो, लक्षात ठेवा. म्हणून हारायचा नाही कधी, जिद्द सोडायची नाही. विश्वास आहे आपला पूर्णपणे, आणि स्वामींचा सुद्धा आपल्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. पावसाचा नो वेअर, पावसाने कहर केलाय. इथे बघा, इथे तर नदी वाहते. ही बघा रस्त्यावरती बघा, समोरचा रस्ता बंद आहे. हे बघा इथे एक मस्त मकावाला आहे,
ना मका घेऊया. तर बघा त्या साईडला पूर्ण बंद आहे. तर आपण 5 मिनिटं तर थांबूया आणि मका घेऊया यांच्याकडनं. भाई कमीत कमीत मला तर अर्धा तास झाला इथे, पण अर्ध्या तासापासून ह्याच्या समोरच्या म्हणजे 2 गाड्या आहेत त्या अजिबात हल्ल्या नाहीत. अर्धा झाला. हा बघा, हा माझा मी मका घेतलेला ऑर्डर समोर इथे दिलेला 20 रुपये बरोबर मका आहे. मला पावसाचे दिवस आहे, नाश्तासुद्धा नाही केला आहे, त्याच्यामुळे विचार केला की रॉंग साईड चाललो आहे. एक तर मी रॉंग साईड चाललो आहे आणि माझ्या चुकीमुळे तुला पुढे पहिल्या जेवढ्या गाड्या जातात तेवढ्या जाऊन दे, म्हणजे काय पुढे आपल्याला जी सिच्युएशन आहे ती आपल्याला समजेल. मी बोललो जर आता नाश्ता तर नाही केला, बोललो नाश्ता करून घ्या, पहिला मका खाऊन घ्या मस्त किंवा मस्त इथे भाजलाय मका. पावसामध्ये थंडीमध्ये खातात, पण पावसामध्ये बाई मजा येतात त्याला खायला. गोडा बघ मग एकदा खाल्लं बघा. अजून एक आहे, 2 घेतो मस्त खाव्या पोट भरून. आज मला अजून एक मागवूया. हा पैशाची कमी ना भाऊ, जाम करोडपती आपण म्हणून एवढा लांब फिरतोय. होते होते कोणी खरं सांगतो येऊ नका गुजरातला या 2 दिवसात तरी. आज तारीख आहे बरोबर 23 तारीख, लक्षात ठेवा डेट 23 तारीख. येऊ नका गुजरातला, पूर्ण हायवे बंद आहे भाऊ. काय फरक पडत नाही इथे थांबून, पण आपण त्यापेक्षा निघालेला बरा, कारण रॉंग साईड टाकूया. चला गाड्या बंद करून झोपले डायरेक्टली, विशेष गंभीर करून टाकल्या या लोकांनी. चला आपण आता रॉंग साईड परत टाकूया, बघू काय होईल ते होईल. चला संपूर्ण इथे बंद. त्यांनी समोरनं सांगितलंय की आगे गाडी मत बढ़ाओ, कुछ तो बहुत बड़ा लफड़ा हुआ गया है. तुम्हाला सांगतो आता, मी एकाला जस्ट विचारला, अजून एकाला विचारतो तुमच्यासाठी, कारण तो मला बोलला की भाई 2 पिकअप बुडेगा वैसा उधर पानी लोड मतलब भर हो चुका है. मला बोलायला लागला. मी बोला अभी वो मेरे को बोला आपकी मर्जी, अभी आपको जाना है तो चलो. तरी पण मी एकाला विचारतो क्या हुआ, आगे क्या हुआ है. वो डैम का पानी छोड़ा हुआ है. हाँ तो ये रात के 3 बजे से गाड़ी खड़ी है. ये रात को 3 बजे से खाली है गाड़ी खड़ी है. पॉसिबल नहीं है आप जा पाओगे, सब गाड़ी रिटर्न आ रही है. परेशान हो जाओगे गाड़ी लेके खड़ी हो जाओ. ओके 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 सॉरी भाऊ. काय करायचा, रात्री 3 वाजेपर्यंत या गाड्या उभ्या आहेत रात्रीपासून. काय करायचा काय करायचा. हा 3 वाजेपर्यंत हे आत्ता आले, 3 वाजता आलेले हे अजून गाड्या इथे उभ्यात. पण भाऊ आता आपण इथे लावून फायदा नाही, आपल्याला गाडी ब्रिजवरती लावावं लागणार, लक्षात ठेवा. कारण आपण पण दुनियाचे शहाणे, लक्षात ठेवा. ब्रिजवरती लावली तर टेन्शन नाही, पाणी भरणार नाही खाली. तर आपण ब्रिजवरती लावूया गाडी. हे बघा इथे, हे बघा इथे पण पाणी भरायला लागलं आहे. इथे ब्रिजवरती लावूया गाडी, म्हणजे विषय गंभीर. भाऊ इथे लावूया एकदम सेफ जागी. का पुढे बघूया. बाबा बाबा बाबा, हा हॉटेल बघा, हे बघा हॉटेलच्या आतमध्ये पाणी आलंय. आणि हॉटेलची हाईट बघा केवढी राहिली बघतो. मला असं वाटतं फक्त 4-5 बघतो उड्या मारतोय, बघा उड्या मारतोय भाऊ. संकट मोचन गुजरात है भाई, गुजरातमध्ये काय पण घडू शकतो. चला आपण पण एकदा ट्राय करूया पुढे जाऊन. गाड्या जात आहेत तर मग आपण पण जाऊन एकदा बघूया काय होते बघूया. असं कधी दृश्य बघितलेलं का. दोन्ही साईडला हायवे बंद आहे, पूर्ण पॅक जाम. हा मी सुद्धा रॉंग साईड आहे, सगळेच जण रॉंग साईड आहे, सगळ्यांनी चुकी केली, मी सुद्धा चुकी केली भावांनो. आता काय करणार. पण त्या साईडला गाडी एक डुबलेली दिसते असं मला असं वाटते. विषय 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 पलीकडचा आहे, लक्षात ठेवा. काही करू शकत नाही. आता इथे थांबावंच लागेल, आपल्याला थांबावाच लागेल, त्याशिवाय पुढे जाऊन फायदा नाही, पर्याय नाही. तुफान नाही तुफानी. तेव्हा इथे आपण गाडी लावली पार्किंगला. हे बघा समोर सुद्धा MH40
सॉरी MH04 आहे. हे लोक विचार करा, कमीत कमीत 8 तास झाले त्या लोकांना इथे थांबून. मग आपण काय मोठे नरेंद्र मोदीचे काय आपण भाजपचे आहेत की काय? हां नाही ना, आपल्याला कोण VIP इथनं डायरेक्ट हेलिकॉप्टरने घेऊन डायरेक्ट तिकडे पुढे येऊन सोडला. छ्या असं नाही, आपण सामान्य माणूस आहे. आणि आजकाल जनता सामान्य माणसाचा पण ऐकत नाही. हां म्हणून शांतपणे राहायचं. तो बघा त्या साईडला बघा, संपूर्ण घर बघा, छपरापर्यंत पाणी आलेलं, छपरापर्यंत. आणि या साईडला गाड्या बघा, तिथे तर ती टाटाची आहे पिकअप बघा, पिकअप खाली बुडाली आहे. त्याच्या आतमध्ये पाणी गेलं कॅबिनमध्ये. आपण इथे आहे ते बरोबर आहे भाऊ. बघूया आता, थांबूया इथेच. लय गंभीर परिस्थिती आहे. मी आता बरोबर बघा गाडी इथे लावली पार्किंगला आपली. आणि हा साईड ॲक्च्युली हा जायला मुंबईच्या साईडला जायला रस्ता आहे. आणि हा साईडला बघा, हा जायला वापी साईडला. आता ॲक्च्युली लय मोठा म्हणजे लय इश्यू झाला आहे. आपण जरा पुढे जाऊन एकदा चेक करूया की ह्या गाड्यांना किती वेळ लागला आहे ते. कारण एखाद्या ड्रायव्हरला पण विचारूया, कारण आपली गाडी आता जस्ट लावली. आणि ज्या ठिकाणी पाणी भरलं आहे ना, आपण त्या ठिकाणी चाललो आहे एकदा चेक करायला की पाणी किती भरलं आहे ते. कारण तिथून गाड्या येत नाहीत आणि इथून गाड्या जात नाहीत. आपली गाडी तिकडे पार्किंगला म्हणजे लॉक केली आहे. मला रस्ता दाखवतो, सर्व्हिस रोड. हा बघा दिसते तुम्हाला, हा संपूर्ण भरलेला आहे सर्व्हिस रोड. आणि बाई किती खोल आहे का माहीत नाही. आता मी आहे ब्रिजवरती, तरीसुद्धा बघा सगळेजण गाडी बघा हे रिवर्स नेत आहेत. आणि तिथे एक गाडी अडकलेली आहे, तिथे आपण जरा चेक करूया जाऊन कुठली गाडी अडकली आहे, कसं काय अडकलं आहे ते आपल्याला सगळं जाऊन खाली समजेल. मी आता आलो आहे बघा इथं आतमध्ये. आणि इथे बघा मला फक्त एवढंच फक्त पाय बुडला आहे. ही बघा ही गाडी अडकलेली आहे. बिचारा 22 फुटी गाडी आहे. आणि एवढी गाडी हे लोक ढगाला विचार करतात गाडी निघेल का. आणि संपूर्ण बघा, संपूर्ण भरलेलं आहे. तुम्हाला अजिबात तुम्हाला काय दिसणार नाही. हा गुजरात मुंबई नॅशनल हायवे 48 आहे, लक्षात ठेवा. संपूर्ण भरलेलं आहे. कोणी येत आहे ते येऊ नका भाऊ. नाही बघा संपूर्ण ब्लॉक आहे बघा, संपूर्ण ब्लॉक. माझे सुद्धा पाय बघा एवढे बुडायला लागले. पूर्ण संपूर्ण बुडलेले आहेत. आता इथून ह्यांना किती वेळ लागला इथे? इथे हे जे गाड्या रात्री आलेले आहेत म्हणजे 10-12 तास झालेत, अजून हल्ले नाहीत अजिबात. ब्लॉक केलेला आहे. आता हा जो गुजरातला जाणारा रस्ता आहे वापीला पुढे संपूर्ण बंद आहे, सगळा बंद आहे, पुढे जाऊ शकत नाही. बाई ही गाडी अडकली बघा, बिचारा गाडी काढतोय. ह्याच्यामुळे काय होईल माहिती आहे, ह्याचे जो क्लच पेड आहे ना ती जाणार, लक्षात ठेवा. अरे मारो धक्का मारो. आणि ह्या माणसांना विचार करा, इथे येऊन 8-8, 12-12 तास झालेले आहेत इथे. हे बघा हे सगळे पार्किंगला उभे आहेत. आणि मग आपण आता आलेलो, आपण काय करायचा? इथे आपल्याला थांबावं लागणार आहे या पावसामध्ये. हा संपूर्ण जो भरला आहे ना, इथे आपल्याला थांबावं लागणार आहे. खूप प्रॉब्लेम येणार आहे ह्या ट्रिपला आपल्याला जाताना, लक्षात ठेवा. हे बघा कमीत कमी 15-20 जण धक्के मारत आहेत. भावांनो ही बघा, आता ही रेस्क्यू टीम इथे आलेली आहे. बघा हे बघा, हे सगळे इथले गावातली माणसं आहेत. आणि हे सगळे इथे जे गाड्या वगैरे अडकले, माणसं अडकलेले आहेत, हे त्यांना हे रेस्क्यू करतात. हे बघा हे सगळेजण. भाई ये इधर आप इधर के गाँव के ही हो? हाँ इधर के ही। ये अभी कितना लंबा तक ये पानी भरा है? पूरा भरा ही है। पूरा भरा है। ये जो अभी जो डारोटा नदी आई है पूरी तरह से भरी हुई है। अच्छा, ये पूरा हाईवे बंद हो गया? बंद हुआ है पूरा है टोटली? पूरा हाईवे। हमारी बस है भैया, सुबह 3 बजे से अपनी बस खड़ी है यहाँ पे। सुबह 3 बजे से? ट्रैफिक खड़ी है हमारी। और पैसेंजर सब अंदर ही बैठे हैं। अभी जाएगा कैसे? वही नहीं, कोई सरकार इधर आ रहा है कि नहीं? सुबह 3 बजे के पैसेंजर बैठे हैं मेरी गाड़ी में, और अभी तक यही है भैया ट्रैफिक। अरे बाप रे बाप, करने के लिए भी बेचारे भीग तो जाए। इधर ही करने का वॉशरूम अभी? हाँ लेडीज के लिए दिक्कत है, लेडीज के लिए दिक्कत है। जी, हम लोग नाश्ता ला के नहीं दे रहे। नहीं सही बात सही बात. अब मैं देख रहा हूँ आप सब लोग हेल्प कर रहे हो, अच्छा लगा यार. ॲक्च्युली या मध्ये गाडी अडकली आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. आणि पुढे तर तिकडे जाऊ शकत नाही, कारण तिकडे सुद्धा बघा त्या साईडला बस बंद पडलेले आहेत. आणि हे तर सगळे काय मला असं वाटतं 12-12 तास या लोकांना बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण इथे जाऊ शकत नाही. आपल्याला याच ठिकाणी या पाण्यामध्ये थांबावं लागणार, लक्षात ठेवा.
पूर्ण दिवस 8 तास 12 तास 15 तास काय माहीत नाही. हा तोपर्यंत पाणी निवळत होत नाही, म्हणजे संपत म्हणजे पूर्ण क्लिअर होत नाही, तोपर्यंत आपल्याला थांबावं लागतं. हे बघा हे बघा. एन्जॉय निकल गया भाई, निकल गया, निकल गया. बस गया था भाई, फायनली निकल गया. फायनली भेटलं निघाला हा ह्याची नाही, कारण इथनं अडकलेला, ह्या सगळ्या पूर्ण गाड्या अडकल्या आहेत बघा. अरे अरे निघाला निघाला भाई, निघाला. थँक्यू सो मच भाई. फायनली निघाला हा ट्रक. या ट्रकमध्ये थोडासा गोंधळ झालेला, गर्दी बघा किती झाली आहे. हा एक ट्रक काढायला कमीत कमीत 25 ते 20 जण गर्दी आहे. हा बघा याची हालत बघा काय झाली आहे. आपण निघाय ना, आपण हे बघा हा जीवाची मजा करतोय. हा बघा भाई, इथे लोक अडकली पण आहेत, लेडीजसुद्धा अडकलेले आहेत प्रत्येक गाडीमध्ये. कारण मला सुद्धा वॉशरूम झालेली, तरी पण ट्रॅव्हलिंग बिझी आहेत. येस येस. इथे भरपूर गाड्यासुद्धा अडकले बघा. इथे सुद्धा बस वगैरे अडकली आहे. पण या बसमध्ये, काही बसमध्ये सुविधा आहे लघवीची, टॉयलेटची सुविधा आहे, पण बाकीच्या गाड्यांमध्ये सुविधा नसते, लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळे विचार करून या इथे, नाहीतर खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट करायला लागतात इथे सगळ्यांना. कारण लेडीज लोकांना इथे प्रायव्हसी नाही आहे या हायवेला. कारण संपूर्ण पुरुष ड्रायव्हर लोक जे आहेत सगळे इथले जे रहिवासी आहेत ते सुद्धा इथे सगळे बाहेर आलेले आहेत आणि मदत करायला वगैरे. बघा पाठीमागे आता बघितलं आपण, सगळेजण मदत करते ते बघा. या बिचाराची गाडी होती ही बघा, ही गाडी 48 आहे. कोणाला सोपं वाटते ही ड्रायव्हिंग लाईफ यार. म्हणजे मरणाच्या दारातनं आपण या ड्रायव्हिंग लाईफमधून आपण बाहेर येतो, लक्षात ठेवा. कधी अशी परिस्थिती आलेली आहे. आता इथे जर कोणाची गाडी अडकली ना भाई, विषय संपला, कहाणी खतम, टाटा बाय बाय. हे बघा ही सुद्धा बस आहे, पण ह्या बसमध्ये सुद्धा बघा लेडीज आहेत. पण ह्यांना ॲक्च्युली वॉशरूमला वगैरे जाण्यासाठी लेडीज लोकांना नाही भाऊ बाहेर पडता, तर विचार करून बाहेर पडा. हे बघा आपण आता गाडी बनवलो आहे, संपूर्ण भिजलोय मी भाऊ. मला मोबाईलवरती काहीतरी मला हे बघा एक अलर्ट आला आहे, ह्याच्यावरती काहीतरी मला एक्स्ट्रीमली सेव्ह अलर्ट या गुजरातमध्ये काहीतरी बोलते बघा. सूचना कृपा करीने STMA मार्गदर्शिका अनुसरो. काहीतरी मला हे आलं आहे ॲक्च्युली गुजरातमध्ये. जर कोण आपला मेंबर असेल गुजरातला, हितेश भाई जरा हे पडके दिखाओ जरा, क्या है आप ही मेरे को, मैं आपकी पहचानता और सागर भाई. मॅसेज आला मला जस्ट. मी आता कपडे वगैरे चेंज केले, म्हणजे पॅन्ट चेंज केली, भिजली बघायची. तिथे गेलो तिकडे. आता वाजल्यात आता माहिती किती, 4 वाजले. 4 हे बघा 4 वाजले आहेत आणि अजूनपर्यंत काय हालचाल नाही भाऊ. मला इथे येऊन कंप्लीट 3.5-4 तास झालेत. 12-12:15 वाजता इथे आलेलो, आता 4 तास व्हायला आल्यात आणि पोटात अन्नाचा कण नाही. फक्त नशीब माझा डोका चालला आणि ते आपण हे घेतले, मके घेतले, नशीब. नाहीतर उपाशीच राहायला लागला असता आत्तापर्यंत. कारण गाड्या तिथनं येत पण नाहीत आणि जात पण नाहीत. कारण आता मगाशी 2 गाड्या गेल्या मगाशी पोलिसांच्या, आणि 2 पिकअप गेल्या. त्याच्यामध्ये ते रेस्क्यूचे जे 2 बोटी असतात ना, ते घेऊन गेले तिकडे आतमध्ये, जिथे आपण आता पाणी भरलं तिकडे. त्याच्या पुढे सुद्धा पाणी भरलं आहे आणि इथे सुद्धा. कारण आता बघा मी आता एवढा इथे बसलो ना गाडीमध्ये, तर इथे जे पिकअप आहे ना, इथे त्या पिकअपला ना बरोबर मिररला पाणी लागत होता. आता मिररपासून कमीत कमी एवढा 1 हात कमी झाला आहे. तर अशा गोष्टी आहेत. आता काय मदत इथनं कधी हा क्लिअर होईल मार्ग, त्याच्यानंतर मग आपण इथनं निघू. भाई गाडीमध्ये सारखं राहू शकत नाही, कारण भूक लागली मला. आता 3-3.5-4 तास होऊन गेलेत. एवढ्या वेळ जर आपण राहू तर मग पुढचा प्रवास तर आपला होणार नाही. मला एक जण, मी एकाला विचारला तर तो बोलला की पाठीमागे म्हणजे जिथे आपण ब्रिज चढलो त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी खायला भेटेल. आता चाललो पाठी त्या दिशेला आहे बघा. या दुकानामध्ये बघा थांबलेलो जरा. इथे काय भेटत नाही ॲक्च्युली काय खायला वगैरे, म्हणजे नाश्ता वगैरे. पण हे बघा आपण सगळं काही घेतलं आहे बघा. त्याच्यामध्ये भरपूर बिस्किटचे पुडे वगैरे आहेत आणि सुका खाऊ वगैरे भेटले. आणि बघा आपल्याला कोण भेटलं आहे, आकाश ना,
राहुल माहिती आहे राहुल आपल्याला कुठे भेटला? आपण कोचिंगला जातो ना? केरळला केरळला जात होतो आपण. आम्ही तेव्हा आपण गोव्यामध्ये भेटलेलो. आता इथे चाललं. कुठे चाललं? इथे राजकोटला. हा राजकोटला झाला आणि मी चाललो UPला. आता बघू तुला इथे किती वेळ झाला इथे येऊन? मला 3 वाजले रात्री इथे 3 वाजता आलायस? तेव्हा पण सगळा ब्लॉक आहे. आपण आताची 11:30-12 वाजता आलो इथे. पण इथे काहीच सोय नाही. त्या साईडला सुद्धा हॉटेल पण ते सुद्धा बंद झालं आहे. पण आपल्याला इथे काय भेटलं नाही म्हणून हे सगळं घेऊन ठेवला. ते चहा पण मारूया म्हणजे की निघे येत ना त्याच्यावर टाईमपास करू. इथे याची गाडी इथेच लावली नाही. हां आपली गाडी ब्रिजवरती काय एवढं टेन्शन नाही. पण पाणी जरा निवळून दे. काय माहीत आता यांचा काय इथे विषय हा काय गंभीर होईल काय माहीत नाही. काय भेटत नाही मग काहीतरी उपाशी राहायचं नाही. आज दिवस मला असं वाटतं इथे थांबावं लागणार आहे एवढी गॅरंटी आहे. कारण पाठीमागे राहुल आहे. राहुलसुद्धा गेला आहे त्याची गाडी आणायला. मला बोला विजय होता मी तुझ्यावर येतो. कमी सांगतो तुम्हाला 2.5 ते 3-3.5 लाख गाड्या उभ्या आहेत. आणि ही लाईन आहे ना ती चारोटीपर्यंत गेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एंट्री झालेली आहे. त्या हे जे सगळे गाड्या हे लागलेत ना पार्किंगला. हे बघा ना बघा सगळ्या गेलेल्या गाड्या रिटर्न येतात. क्या बरोबर फिल्म बढ़ रही है. गाड़ी तो फिल्म देखते देखते ऊपर का टिकट कटवाता है आप. चला आपली गाडी पुढेच आहे. चला एक बिस्किट खाऊया. कारण हे बघा नशीब तिथं त्या दुकानात काहीतरी भेटला खायला. मित्रांनो काय करायचं काय नाही कसं काय व्हायचं कसं काय होणार याच्यावरती आता विचार करतोय. वाजलेत माहिती किती? बरोबर 6:30. हे बघा किती वाजले रे बारक्या? 6:30 वाजलेत. आणि अजूनपर्यंत इथनं काय गाडी हल्ली नाही. हे बघा खातोय. हे बघा किती आणून ठेवलंय बघा. असं संपूर्ण पिशवी भरली आहे मी फक्त सुका खायसाठी. म्हणजे सुका इथे जगा जेवण वगैरे काय भेटत नाही. तर अजूनपर्यंत काय अपडेट आलेली नाही भावांनो. मी अडकलो इथे पूर्णपणे गुजरातमध्ये. तुम्ही जर येत असाल तर येऊ नका प्लीज. विनंती करतो तुम्हाला. 60 फटाफट नका येऊ भावांनो. मी अडकलो आहे. अजून खूप आपल्या महाराष्ट्राच्या गाड्या आहेत. राहुलसुद्धा आहे इथे आपला फॅमिली मेंबर. तोसुद्धा आपल्याला भेटला इथे. तर बघू आता. हे बघा इथे मोबाईल लावला असं टाईमपास करतोय आणि आपला टाईमपास खातोय. गाडीच्या भरपूर लांब आलो आहे आणि एकदा चौकशी करायला आलो नक्की. म्हणजे पाणी भरलं कुठपर्यंत. ही बघा पहिलीच गाडी ही इथे आहे. आणि ह्याच्यानंतर जो सुरुवात होते ती डायरेक्टली 14, 20, 25 किलोमीटरपर्यंत. तुम्हाला ते दाखवतो. पाणी कुठे भरलं आहे दाखवतो. दिसते बघा. हे बघा इथे पोलिसांचं काम चालू आहे. पाणी कसं हे करायचं. आणि तिथे बघा तिथे सुद्धा गाडी डुबलेली आहे. संपूर्ण ही नदी आहे. ही असं वरना पाणी येतोय खाली. जोपर्यंत हा कमी होत नाही तोपर्यंत भाऊ सोडणार नाही कोणाला. एवढी गॅरंटी आहे. कारण ह्या साईडला कोणाला येऊन देत नाही. आणि तिथून सुद्धा जे मुंबईला येणाऱ्या गाड्या आहेत ते कमीत कमी 15-20 किलोमीटरपर्यंत त्यांची रांग लागलेली आहे. आणि इथून ते डायरेक्टली वसईपर्यंत एवढी रांग लागलेली आहे. बिचारा बघा सगळ्या म्हणजे घरच्यांना त्याच्या मेसेज देतोय की इथे पाणी भरलंय वगैरे. पर्सनली आहे आपण काय बोलू शकत नाही. पण आपण तिकडे तुम्ही बघा. हे बघा पाण्याचा फ्लो बघा एवढा खूप स्पीडला आहे ते. हे बघा मित्रांनो कुठेच नाही भेटत आहे जेवण आम्हाला. काहीच नाही भेटत आहे. आता आम्ही तिकडे जाऊन आलो. पण या साईडला दुपारीसुद्धा मला काय भेटलं नाही. पण एक गाडी आहे आपली गुजरातची. त्या दादांनी स्वतःच्या ह्याच्यात ना गाडीत नाही बघा घेऊन आली तिथे. थँक्यू सो मच. हे बघा ना नो प्रॉब्लेम. थँक्यू चलो चला. थँक्यू सरजी. थँक्यू सरजी.
थँक्यू आंटी. हो नो, जेवण भेटलं आहे. चला जेवायला जाऊया. कोणाचा कोण आणि देव पावायला भावानो, वरण भात जेवतोय. नशिबात होता, देवाने पाठवला त्या व्यक्तीला आमच्या या ड्रायव्हर लोकांसाठी. आणि सकाळपासून एक पोटात अन्न नाही. तुम्ही बघितलं असाल की आपण ते कुरकुरे घेतोय किंवा बिस्किटं घेतली. मी 15-20 बिस्किटं घेतले पॉकेट. पण आता नशिबात पोटात अन्न जात आहे बघा. त्या खरं सांगतो, त्या फॅमिलीला भाई लाखो आशीर्वाद भेटेल. लाखो आशीर्वाद भेटेल या संपूर्ण ड्रायव्हर लोकांचे. भावानो, अजूनपर्यंत काय आपला निघणं होत नाही. गेलं बघा, जरा आराम करतो आता. कारण विचारपूस केली तर ते बोलतात अजून 5-6 घंटा जाएगा मालिक, आप इधर ही आराम कर लो. मी गाडी तर सेफ लावली आहे अशी पण ब्रिजवरती, म्हणून बोललो टेन्शन नाही. तर बघू आता इथे आराम करूया आपण या गाडीमध्ये आपण. कारण पाऊस जोपर्यंत कमी होत नाही, आता सुद्धा पाऊस चालू आला आहे परत. जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही. ते लोक काय करू शकत नाही, तर ते लोक काय करू शकत नाही, आपण पण नाही करू शकत. तसं आपण एकच काम करू शकतो, फक्त झोपायचं. आता आपण भेटूया आपल्याला लगेच पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत भावानो, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.